भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल परभणी शहरातील गावहाणे चौकामध्ये भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी मोहन कुलकर्णी, डॉक्टर केदार खटिंग, संजय रिजवानी, मधुकर गव्हाणे यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते। सर्वात आनंदाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी व महायुतीला जनतेने भरभरून यश दिलेले आहे आणि आज 4 तारीख डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांची सभागृह नेता म्हणून आज एकमताने निवड झालेली आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टी परभणीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सर्वांची खूप खूप धन्यवाद। भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्या संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान येथे शपथविधी पूर्ण होईल। माननीय आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज गटनेतापदी अधिकृत निवड झाली आहे। त्यांना मी परभणी जिल्ह्याच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे। त्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातील अनेक समाजातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आता या ठिकाणी मुंबईकडे रवाना होतो। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। महायुतीला यश तर दिलंच आहे, पण भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय जास्तीत जास्त समर्थन दिलंय। म्हणून आज देवाभाऊची विधिमंडळ नेते गटनेतेपदी निवड होऊन उद्या ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यासाठी त्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची सभागृह नेतापदी निवड झाली थोड्या वेळापूर्वी, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी परभणीच्या वतीने एक इथं फटाके फोडून पेढे भरून एक आनंद उत्सव साजरा केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टी परभणीकडून आज आम्ही देवाभाऊला सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। महाराष्ट्रातून सर्व लाडक्या बहिणींनी त्यांची साथ सोडली नाही व त्यांना खूप खूप शुभेच्छा। देवाभाऊ, आपण उद्या शपथ विधी होणार आहे आपला, तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता राहुल धबाले, परभणी।